साबळे कुटुंबाचे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, ग्रामस्थ, बंधू बहिणी, गोड नदीच्या पवित्र तीरावरती आपल्या टाकळी हाजी गावातील एका वैभवशाली कुटुंबामध्ये असणारं एक मुश्किल व्यक्तिमत्व त्याला पेटवण्याच्या विचारानं आदरणीय आवाज महाराजांनी सुद्धा वचनामध्ये आणि सुद्धा आपल्या ग्रंथांमध्ये या कुटुंबाबद्दलचं संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे। या कुटुंबाचे एक जवळचे नातेवाईक, जवळचे मित्र म्हणून आपण सर्वजण दादाभाऊशी अतिशय जवळ समजून आहोत। त्यांचा संपूर्ण जीवनपट आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। काही महिन्यापूर्वी त्यांचा अभिषेक सोहळा आपल्या नरेंद्र मातेच्या पवित्र मंदिरामध्ये झाला। काही सुद्धा अनेक लोकांनी केलेले या त्यांच्या पिढ्यांनी त्यांना आनंद समर्पित करत आहोत की चंद्रकांत भाऊ साबळे यांच्या सर्वांच्या वतीनं आणि महाराष्ट्राचे सरकार मंत्री आमदार दिलीप वळसे साहेबांच्या वतीनं समर्पित करून ही माझ्या दृष्टीत त्या ठिकाणी संपर्क हरिओम। स्वर्गीय चंद्रकांत भाऊ साबळे आपल्या रस्त्यामध्ये उपस्थित शोकाकुल सर्व जनसमुदाय हरिभक्तपणात गणेश महाराज भगवत यांनी सुंदर अशी परिसभा समर्पित केली त्यांच्यावर करते। माझ्या आधी सर्व मान्यवरांनी खरं पाहिलं तर आपणचं जीवनपट सांगितलेलं आहे। आपण 70 वर्षात आयुष्य लाभलं काबडकष्ट करत असताना आपल्या 2 मुलांना 3 मुलींना चांगले संस्कार दिले आणि एक आदर्श कुटुंब घडवलं। आज संभाजी सर पुणे या ठिकाणी अतिशय ज्ञानाचं पवित्र काम करत आहेत आणि विना 2 उत्तम प्रकारे शेती करत आहेत। असे आदर्श आपण कुटुंब घडवले। आपल्या गावच्या जडगणीमध्ये आणि विकासामध्ये आपचं आणि त्यांच्या कुटुंबियाचं खूप मोठं असं योगदान आहे। असे एक आदर्श आपल्या सर्वांमधून गेलेले आहेत। त्यांच्या जाण्याने सर्व नातेवाईकांना दुःख होणे साहजिक आहे। या दुःखातून सावरण्याची परमेश्वर ताकद देऊ, आपण आत्म्याची शांती लाभो अशी परमेश्वरांनी मी प्रार्थना करते। मी माझ्या पुढे परिवाराच्या वतीने उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने आमच्या सर्व महिलांच्या वतीने तसेच आमची मातेनाना गोळे यांच्या वतीने टाकळी गावचे चेअरमन बंशीदादा गोळे यांच्या वतीने उपसरपंच गोविंदमामा गावडे यांच्या वतीने आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने तसेच टाकळी गावचे अध्यक्ष सरपंच रामेश्वर गोळे यांच्या वतीने आणि सर्व नातेवाईकांच्या वतीने आपण पुढे सगळ्यांनी आपण करते आणि या ठिकाणी थांबते। आपल्या जाण्याला सावळे पट्ट्यावर जो दुःखाला डोंगर कोसळलेला आहे त्याला धीर देण्यासाठी, सांत्वन करण्यासाठी आणि आपणच्या या पृथ्वीराजाचं कार्य करण्यासाठी ही मंडळी उपस्थित आहे। कारण म्हणजे खूप चांगलं प्रवृत्ती सगळ्या ठिकाणी झालेली आहे आणि आता कार्यक्रम समजायचा पण आहे, परंतु आदरांजली वाहण्याचा जो कार्यक्रम आहे तो थोडक्यात संपवायला पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा होती। मी गावडे साहेबांना विनंती देखील केली की आपण काहीतरी बदल करायला पाहिजे। खूप सारी मंडळी, पाहुणे मंडळी नाते लांबून येतात आणि प्रत्येकाला भावना व्यक्त करायच्या असतात। असं जरी कधी ठरलं तरी सामान्य माणसामध्ये खूप त्याची चर्चा होते। मागे वर्षी म्हणजे मतदानाचा झालीपासून सुरू आणि हे थांबायला पाहिजे। हा बदल होणं गरजेचं आहे, पुण्या माणसापासून हितपर्यंत होणं गरजेचं आहे। असं असलं तरीही मी जांभूळकर मंडळींच्या वतीने सगळ्यांच्या आम्ही जांभूळकर ग्रुपच्या वतीने आम्ही पुणेकर नावाचे ग्रुप खूप चांगल्या पद्धतीने पुण्यामध्ये जी मंडळी योग्य योजनेमध्ये काम करतात, चांगलं काम सुरू आहे। सावळे सरांचं त्या ठिकाणी कौतुक आहे का हे सगळ्यांनी एकत्र आणण्याचं काम ते या निमित्ताने करतायत आणि अशाच पद्धतीने टाकळी हरी परिसरामध्ये त्या सावळे परिवाराचं जे काम आहे आणि जे प्रेम आहे, जो आदराचं स्नेहभाव आहे, या सगळ्यांच्या आपण सगळ्यांच्या वतीने मी भाव पुन्हा आदरणीय व्यक्त करतो आणि थांबतो। साबळे कुटुंबाच्या कार्यक्रमाला सहभागी झालात आपण सर्वांच साबळे कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो। तर अनेकांनी भावना या ठिकाणी व्यक्त केल्या। जमलेला जनसभा निश्चितप्रमाणे चंद्रकांत मामाचं समाजामध्ये असते स्थान त्या कुटुंबाचं समाजामधले स्थान असणे या ठिकाणी दर्शवतो। चंद्रकांत मामांनी जी लोकसंपर्कात आली त्या सगळ्या लोकांशी अतिशय चांगली संबंध ठेवायचा प्रयत्न केला। आपल्या कर्तृत्वानं, कार्यकर्तृत्वानं जे सामान्यावर वेगळ्या ठसा काम केलं, नातेवाईकाशी अतिशय चांगल्या पद्धतीने संबंध ठेवायचं काम केलं, ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला। निश्चितप्रमाणे आपल्या दातृत्वानं आज शाळेलाही चालण्याचे काम त्याच्या दातृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी झालं। या सगळ्या दशकेच्या निमित्तानं निश्चितप्रमाणे समाज असेल, विलास असेल यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे। अनेक दिवस चंद्रकांत मामा आजारी असताना मुलाची जी भूमिका आहे ती भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली, अतिशय चांगल्या पद्धतीने मोठे उपचार करण्याचं काम
या मुलांनी त्यांच्या बंधूंनी कुटुंबाने निश्चितप्रमाणे केलं. अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याचे त्या ठिकाणी मनापासून खूप होणं गरजेचं आहे. अधिक मी माझ्या पूर्ण परिवाराच्या वतीनं आणि उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं आम्हाला मनापासून महापुरुष संदेश अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. स्वर्गीय चंद्रकांत भाऊ कावडे यांच्या दसऱ्यानिमित्त या ठिकाणी चंद्रसुंदरराव परायण गणेश महाराज मध्ये सगळ्या कुटुंबियांचे सर्व नातेवाईक उपस्थित सर्व आजकालच्या गाण्यानं समाजाची फार्मची हल्ली झालेली आहे. एक चांगल्या मनाचं समाजातील प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणार एका मोठ्या कुटुंबाचा आधारवर साधारण निघून गेल्याचं दुःख त्या ठिकाणी सर्वनाच झालेला आहे. या प्रसंगी आमच्या आपल्या कुटुंबियांचा समजलेला आहे. त्यामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आम्हाला त्यांचे शांती देईल अशी प्रार्थना करतो आणि उपस्थित सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण सर्व स्वर्गवासी चंद्रकांत भाऊ काबळे यांच्या दसऱ्याविधीच्या निमित्तानं उपस्थित शोभापूर जनसमुदाय, सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मान्यवर, आदरणीय चंद्रकांत भाऊंचं 10 दिवसापूर्वी निधन झालं. या परिसरामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना एक उत्तम पद्धतीची शेती करून शेतीवर शेती घेणारा माणूस या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं चंद्रकांत साहेबांच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळाला. स्वर्गीय दौलतराव सगळ्यांची सुद्धा या दसऱ्याच्या निमित्तानं आठवण येते की शेतीवर शेती करणारी या परिसरातले दोन्ही मात्र शेतकरी आज आपल्यातून गेलेले आहेत. या ठिकाणी संपूर्ण कुटुंबाची पार्श्वभूमी उभी करत असताना त्यांच्या जीवनाचा प्रत्येक जीवनक्रमपट उघडून सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेला आहे. हयातभर शेती करून साऱ्या कुटुंबाला एकत्रित ठेवण्याचं काम त्या ठिकाणी आदरणीय भाऊंनी केलं. शेती घेऊन साऱ्या भावंडांना सारखा हिस्सा करण्याची भूमिका त्याही काळामध्ये भाऊंनी स्वीकारली. आदरणीय गावडेसाहेबांच्या राजकीय जीवनामध्ये अगदी सुरुवातीपासून आजपर्यंत एक चांगल्या पद्धतीची ताकद घेऊन आदरणीय गावडेसाहेबांना सरपंचापासून विधानसभेमध्ये पाठवण्यामध्ये आदरणीय भाऊंचा अत्यंत महत्वाचा वाटा होता. त्याची उतराई म्हणून आदरणीय गावडेसाहेबांनी त्यांना सोसायटीचं चेअरमन केलं. अशा सगळ्या क्षेत्रामध्ये ताकद देणारा आज शेतकरी आणि उत्तम गावकरी आपल्यातून जात असताना निश्चितरित्या मोठ्या प्रमाणामध्ये दुःख झालेलं आहे. बोलणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. लवची सुद्धा पंचायत झालेली आहे. परंतु हरकत नाही, या ठिकाणी ठराविक जरी कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळाली असली तरी त्या ठिकाणी उर्वरित कार्यकर्ते समजून घेतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. उपस्थित सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अखेरच्या आदरांजली अर्पण करतो. उपस्थित सर्व शोकाकुल चंद्रकांत भाऊ काबळे आप्पा यांच्या दशक्रियाविधी पिंडदान विधीच्या निमित्तानं मोठा जनसागर या ठिकाणी उपस्थित आहे. सत्य सदाचाराच्या अधिष्ठानावर ज्यांनी कुटुंबाची आणि समाजाची खूप चांगल्या पद्धतीने बांधणी केली आणि आमचे गुरुवारी नेहमी म्हणतात, देव गाभारा किती पवित्र, तेजस्वी, ओजस्वी असलं तर त्याला प्रकाशित करणारा नंदादीप तितका महत्वाचा आहे. गावडे साहेबांच्या राजकीय वाटचालीला खारीचा वाटा चंद्रकांत भाऊंचा आयुष्यभर राहिला आणि आज त्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत. खरं तर 3-4 महिन्यापूर्वी साहेब तुमच्या आग्रहाखातर आप्पांचा त्या ठिकाणी वाढदिवस मळगंगेच्या पुलावर त्या ठिकाणी साजरा झाला. त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुद्धा मला उपस्थित राहता आलं. हे सगळं कुटुंब, सागळे कुटुंब राष्ट्रीय सामाजिक जडणघडणीमध्ये योगदान देणारं, गावामध्ये चांगल्या पद्धतीनं रचनात्मक विकास करण्यासाठी अहोरात्र झटणारं आज या कुटुंबाचा आधारवड या आप्पांच्या जाण्यानं कोसळलेला आहे. मी उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते नामदार वळसे पाटील साहेब यांच्या वतीनं मी आप्पांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. महाराज, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं प्रवचन या ठिकाणी समर्पित केलेलं आहे आणि आमचे गावडे साहेब असतील, जगताप साहेब असतील, आता व्यासपीठ हे तुमचं इकडच्या दिशेला आहे. मला ग्रामस्थांना सुद्धा हे सूचित करायचं आहे की जसं आता आपण प्रतिमा पूजनासाठीचा जो ओढा बांधलेला आहे त्या दिशेला इथं या दिशेला असं पद्धतीनं जर महाराजांचं प्रवचनाचं व्यासपीठ केलं तर एक चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकेल. थोडासा
या निमित्तानं इथला एक नैसर्गिक बदल करण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करा. अधिक काही न बोलता पुन्हा एकदा आपणच्या स्मृतीला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. या ठिकाणी नामतो ओम शांती. आपणच्या इंद्रायणीच्या निमित्तानं पुणे जिल्हा आणि सर्वच अहमदनगर जिल्हा असेल सर्वच तालुक्यातील आपण प्रेम करणारे आपण जनसमुदाय आज या ठिकाणी उपस्थित आहे. आपली कुटुंबाबरोबरच समाजावर चांगले संस्कार आणि मानसिक कार्याचं काम केले. आपणच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी संपत्ती, सर्वात मोठी ही जी संपत्ती आहे मनाने मोठेपणा असताना समाजाच्या एक आधारवर आमच्या कुटुंबाचा आधारवर आज आपण आपल्याकडे गेले. त्यांच्या वेगळ्या युतीच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित राहत आपल्या सर्वांचं आमच्या सामान्य परिवाराच्या वतीनं विनंती व्यक्त करतो आणि या ठिकाणी आमच्या परिवाराच्या वतीनं एक छोटासा त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवला आहे. त्या आपण त्याचा आस्वाद घ्यावा ही आपल्या ठिकाणी विनंती. बहुत